नमस्कार. जनसंवाद यूट्यूब चॅनल. आज आपण महाराष्ट्रातील गेल्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मस्साजोग येथील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांचं ते हत्या झाली. अत्यंत निर्गुणपणे त्या ठिकाणी हत्या झाली. त्यानंतर त्याच जिल्ह्यातील अनेक गोष्टी मग त्या ठिकाणी वाळू माफिया असतील, राख माफिया असतील आणि एकंदरीत जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली. आणि गेली 2 महिन्यापासून अनेक सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी सरकारकडे मागणी करतायत की याची कसून चौकशी व्हावी व चौकशी अंती जे जबाबदार आहे यांना सजा या ठिकाणी झाली पाहिजे. दुसरी घटना घडली, आपण बघितलं पुणे जिल्ह्यातील स्वारगेट या एसटी आगारामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला. त्यानंतर परवा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे केंद्रीय मंत्री खडसेताई यांच्या मुलीची छेडछाड झाली. अशा प्रकारे छोट्या मोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घडत आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे गृह खातं आहे आणि मागील 2.5 वर्षामध्ये सुद्धा त्यांच्याकडे गृह खातं होतं. मग मी या ठिकाणी महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी असं विचारतो की गृहमंत्री म्हणून गेल्या 3 वर्ष आणि मागील 5 वर्ष असे 8 वर्ष हे गृह खातं तुमच्याकडे आहे आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इतकी बिघडलेली आहे याची जाणीव आपल्याला कधीतरी झाली असेल का नाही हे आम्हाला या ठिकाणी कळत नाही. अनेक ठिकाणी अनेकांचे राजीनामे मागितले जात आहेत. मुंडेंचा राजीनामा मागतायत, मुखर्जींचा राजीनामा मागतायत, असे राजीनामे मागतायत. परंतु मूळ जे आहे, ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी जे अधिकार आहेत ते अधिकार या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आणि मग एक नागरिक म्हणून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विचारत आहे की आपण ही जी बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था आहे याला आपण जबाबदार आहे किंवा नाही याचं उत्तर आपण मला वाटतं महाराष्ट्राला या ठिकाणी द्यावं. अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी करतो. धन्यवाद.